आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9:15 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी या दिवशी सकाळी 8:30 ते 10 या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये असं राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आलं आहे. मुंबई इथल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादर इथल्या शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण सोहळा आणि समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचं अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण करण्याची तसंच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील. पुढल्या 100 दिवसात 50,000 युवकांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र सुरू करण्यात येईल असंही लोढा म्हणाले. कौशल्य विकास विभाग आणि उच्च तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणाऱ्या संस्थांबाबत सर्वसमावेशक कायदा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून कोणतेही वाद नाहीत. काही कुरबुरी असतील त्यावर चर्चेतून मार्ग निघेल अशी स्पष्टोक्ती महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. महायुतीचं सरकार हे समन्वयानं चालवावं लागतं असंही ते म्हणाले. दुचाकी स्वारांसाठी उपयुक्त ठरेल असं फोल्डिंग हेल्मेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलं आहे. नवीन वाहतूक नियमानुसार दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट अनिवार्य करण्यात आल्यानं दोघांचंही हेल्मेट दुचाकीमध्ये ठेवता येणारं नाविन्यपूर्ण संशोधन भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे आणि MSCची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी केलं आहे. या फोल्डेड हेल्मेटकरता त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंट देखील मिळवलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.